हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे 5th मंथ प्रेग्नन्सीचा डे 10 आणि संडे मॉर्निंगमध्ये एकदम आराम रिलॅक्समध्ये उठून सुंदर हा विंडोचा नजारा पाहून एकदम सूर्यप्रकाश घेऊन मी आज ब्रेकफास्टला रेडी झाले. आज बाहेरूनच इडली वगैरे या सर्व गोष्टी मागवल्या, कारण आज इडली खाण्याची इच्छा होती. इडली खाल्ल्यानंतर दोघांनी मिळून आम्ही आमचं आवरलंच मस्तपैकी आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून फ्रेश थोड्या वेळाने मला स्वीट खाण्याची इच्छा झाली आणि मी कलाकंद खाल्लं. त्यानंतर आज मम्मीला विचारून थोडंसं आप्पे करण्याचा प्लॅन होता, त्याचं मी सगळं भिजू घातलं. त्यानंतर 2 तासाच्या गॅपने कैरी खाल्ली आणि आज मला हस्बंड देणार होते होममेड टेस्टी सँडविच बनवून. आणि यस, माझ्या नवऱ्याची बातच वेगळी आहे. काय कुकिंग करत होतो म्हणजे बाप रे. ह्या प्रेग्नन्सी क्रेविंगमध्ये त्यांच्या हातची खाण्याची मला सर्वात जास्त मजा आहे. आणि असं मस्तपैकी होममेड हेल्दीपैकी छानपैकी मला त्यांनी व्हेजिटेबल्स वगैरे टाकून सँडविच बनवून दिलं आणि ते मी काकडीसोबत खाल्लं. खूप 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 जास्त मला रिलॅक्स वाटत होतं. आजचं लुक जरा तुम्हाला माझं वेगळं वाटेल. हो, हा माझा हस्बंडचा शर्ट आहे. आता जुने कपडे तर बसत नाही आहेत, नवीन शॉपिंग करायला अजून बाहेर पडत नाही आहे. तोपर्यंत आता हस्बंडचे कपडे माझे कपडे आहेत, त्याच्यामुळे मी ते फुल एन्जॉय करते आहे. हे असे सँडविचमधलं चीजचा स्लाईस घेऊन मज्जा आली. त्यानंतर संध्याकाळी मी ते भिजवलेले तांदूळाचं सारण काढून घेतलं, त्याच्यामध्ये हे सर्व सामग्री टाकून छानपैकी फर्स्ट टाईम मी हे आप्पे बनवत आहे. आईला रेसिपी विचारून घेतली आणि हे बघा मला ती सक्सेसफुली बनलीही. त्यामुळे संडेला एकदम मस्त वाटलं. यम्मी यम्मी पैकी हे छानपैकी पहिल्यांदा लाईफमध्ये स्वतः बनवलेले आप्पे खाते, नाही तर नेहमी आईच्या हातचे रेडीमेडच खायची सवय लागलेली होती. आणि हे बनवलं, त्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली आणि आजचं दिवस कंप्लीट केला. हर हर महादेव.